हाय गाईज, मी आज माझ्याबरोबर अक्षय आहे आणि आम्ही दोघंही हे दोन्ही सॉस ट्राय करणार आहे. सो हा जो आहे तो महाराष्ट्रीयन वर्डे आहे आणि दुसरा जो आहे तो नॉन फर्मेंटेड श्रीराचा आहे. तर आम्ही दोन्ही सॉसेस ट्राय करणार आहे, टेस्ट करणार आहे आणि अक्षयची काय रिॲक्शन आहे त्याच्यावरती आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक सरप्राईज आहे अक्षयसाठी. आम्ही दोघंही ही प्रिमोटाली नावाची मिरची आहे, माय गॉड, विच इज सपोज टू बी हॉटर दॅन कॅरोलिना रिपर. म्हणजे जॉनी स्कोविल नावाचा एक खूप तिखट करणारा, लाईक मिरच्या करणारा एक आहे प्रोफेशनल. आणि तो म्हणतो की ह्याचं जे ब्राऊन कलरचं व्हेरिएशन आहे तर ते सर्वात तिखट मिरची खाल्लेली आहे त्यांनी, ही पर्टिक्युलर जी आहे ती. सो आपण ह्याचा टेस्ट करणार आहे परत सॉसेस खाऊन झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर जस्ट थोडंसं कूल ऑफ करायला आम्ही आमच्याबरोबर थोडंसं आईस्क्रीम आणि हे पण आणलेलं आहे. आईस्क्रीम हे ऑब्व्हियसली पाणी पण आहे. तर अक्षय आपण दोघंही पहिल्यांदी वर्डे ट्राय करूयात आणि त्याच्यानंतर श्रीराचा ट्राय करूयात. वर्डे थोडासा माइल्ड आहे आणि त्याच्यानंतर श्रीराचा जो आहे तो थोडासा हॉटर आहे ॲज कम्पेअर टू वर्डे. तर माझ्याकडे सेम बॅचचे ऑब्व्हियसली थोडंसं एक्स्ट्रा जे आहे ते केलेलं आहे. तर आम्ही जस्ट त्याच्यातनं ट्राय करणार आहे. बाय द वे वर्डे इंग्रेडियंट्स वगैरे डिस्कस करायचे. येस ऑफकोर्स. सो वर्डे हे जे नाव आहे तर वर्डे म्हणजे ग्रीन कलरचा सॉस जो असतो त्याला वर्डे म्हणतो. आणि महाराष्ट्रीयन म्हणजे त्याची जी टेस्टची फ्लेवर आहे तो महाराष्ट्रीयन वर्डे, त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन आणि वर्डे. सो त्याच्याबरोबर जे इन्ग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत त्याच्यात ते नॉर्मल आपल्या ज्या तिखट ग्रीन चिलीज असतात तर त्या वापरल्या आहेत. कॅप्सिकम वापरले आहेत, ग्रीन कॅप्सिकम जी आहे त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज झाला आहे. नॉर्मली मला थोडासा अजूनही ग्रीन पाहिजे असतो, पण कॅप्सिकमचा जो कलर होता तो कमी ग्रीन होता त्याच्यामुळे थोडासा कमी ग्रीन झाला आहे. त्याच्यानंतर क्युमिन म्हणजे आपलं जिरे, गार्लिक आहे, पाणी आहे, सॉल्ट आहे आणि झॅन्थनगम जे असतं ते कन्सिस्टन्सीसाठी बेसिकली वापरतो टू मेंटेन थिकनेस. येस, दॅट्स राईट. तर हे आपण पहिल्यांदा सॉस ट्राय करणार आहे आणि लेट्स ट्राय इट आउट. अच्छा, येस. सो आय डोंट नो किती तिखट आहे, बट लेट्स. एवढं या इज इज टू मच? ना इट्स नॉट. ओके, हे तसं माइल्ड आहे बरंच. ओके. आणि यू कॅन ट्राय अँड स्मेल इट फर्स्ट. येस. कसली आठवण येते? चिली आपला ठेचा असतो तसं. इट रिमाइंड्स मी ऑफ ठेचा. इट हॅज अ गार्लिक स्मेल सुद्धा. यप. सो या, लेट्स टेस्ट इट. चीयर्स. चीयर्स. माइल्ड तिखट आहे अँड इट डेफिनेटली रिमाइंड्स मी ऑफ ठेचा. राईट. सो फेमिलियर टेस्ट आहे खूप. फेमिलियर इट्स टेस्ट. व्हेरी टेस्टी. सो बेसिकली माझं जे या सॉसमध्ये हे करायचं हे होतं तर ठेचाचा फ्लेवर जो असतो त्याच्यासाठीच होतो. त्याच्यानंतर जी सॉल्ट कंटेंट आहे ती थोडीशी जास्त आहे नॉर्मल दुसऱ्या सॉसेसपेक्षा, कारण तो ठेच्याला मला पर्सनली थोडंसं सॉल्ट कंटेंट जास्त आवडतो. राईट. हे कुठल्या वेगवेगळ्या पदार्थांबरोबर तुला जाईल असं वाटतं, आवडेल असं वाटतं? दिस कॅन गो रिअली वेल विथ ऑल ऑफ आर महाराष्ट्रीयन डिशेस. सो लाईक साईडला सुद्धा इट कॅन गो रिअली वेल. इट कॅन गो रिअली वेल इन आय थिंक इन सँडविचेस. आपलं रेग्युलर व्हेजिटेबल सँडविच राईट विथ चीज वगैरे. सो इट विल गो रिअली वेल. इट विल कॉम्प्लिमेंट द व्हेजिटेबल्स चीज. दॅट्स राईट. सो बेसिकली मी बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थांबरोबर ट्राय केलेलं आहे. म्हणजे समोसाबरोबर ट्राय केले, वडापावबरोबर ट्राय केले. राईट. पण सर्वात जास्ती जे आवडतं मला मोमोज, म्हणजे आपले जे नॉर्मल स्टीम मोमोज असतात ज्याला सॉर्ट ऑफ थोडेसे ब्लँड असतात त्याच्याबरोबर खूप भारी लागतो. नुसतं आपलं टोस्ट आणि बटर लावलं ना, टोस्ट करायचा ब्रेड, बटर लावायचं त्याला आणि त्याच्यावर हे सॉस टाकायचं, लाईक मस्त स्प्रेड करायचं आणि देन यू इट इट. खूप भारी लागतं. सो जे माइल्डर हे आहेत म्हणजे आपण थोडंसं ब्लँड फूड आपण जे म्हणतो त्याच्याबरोबर खूप मस्त लागतं हे सॉस. महाराष्ट्रीयन टेस्ट आहे त्याच्यामुळे आय थिंक आपल्याला सगळ्यांना ते जास्ती अ व्हेरी फॅमिलियर टेस्ट. या. आणि लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन विच इज द नॉन फर्मेंटेड श्रीराचा. आता श्रीराच्यामध्ये बरेच वेगळे एक फर्मेंटेड असतं आणि एक नॉन फर्मेंटेड असतं. नॉर्मली आपल्याला जे बाहेर मिळतं हॉयफॉंग फूड्स वगैरेचं जे आहे ते थोडंसं फर्मेंट केलेलं असतं, त्याच्यामुळे जी फर्मेंटेशनची टेस्ट असते ती थोडीशी वेगळी येते. राईट. तो डेप्थनेस येतो, मला पर्सनली तो आवडत नाही. एक ऍसिडिटी येते त्याला एक ती. बरोबर. विच एनहान्सेस द स्पायसीनेस आय थिंक. हा म्हणजे एनहान्सेस पेक्षा जास्ती स्पायसी होतं. राईट. आणि ॲट सर्टन पॉइंट्स त्यांनी थोडी वाट पण लागते. येस. तर
ती जी पर्टिक्युलर फर्मेंटेशनची टेस्ट आहे ती मला पर्सनली आवडत नाही, पण ऑब्व्हियसली हॉयफंग फूड्सचं जे लाईक सगळ्यांना ते खूपच आवडतं. आणि हे जे सिराचा आहे इट इज अ नॉन फर्मेंटेड सिराचा. त्याच्यामध्ये वी नॉर्मली गेट गार्लिकची जी आपली टेस्ट आहे ती आहे, व्हिनेगरची जो टँग आहे तो आहे, टँगीनेस. ह्याच्यामधले जर इन्ग्रेडियंट्स बघायला आपण चालू केले तर ऑब्व्हियसली रेड चिलीज वापरले आहेत, त्याच्यात कॅप्सिकम वापरली आहे कलरसाठी आणि स्वीटनेससाठी, आणि त्याच्याबरोबर आपली थाय बर्ड्स आहे वापरली आहे. राईट. मस्त छोटी मिरची असते, तिखट असते, बारीक बारीक असते. हा अगदी बारीक नाही, थोडीशी मोठी पण मिळते आपल्याला. बरेच व्हेरियंट्स आहेत थाय चिलीजचे सुद्धा. पण ती जी चव आहे आणि ती हे आहे थाय चिलीजची जो लाईक पंजन्सी आहे ती खूप चांगली आहे. त्याच्यानंतर व्हिनेगर वापरलं आहे, वॉटर आहे, शुगर, गार्लिक, सॉल्ट आणि झॅन्थन. बेसिक कॉम्पोनंट्स आहेत. लेट्स ट्राय इट आउट. आपण बघूयात अक्षयला कसं वाटतंय. एक सेकंड, थोडंसं हे करून घेतो. ट्राय इट आउट. Let's start with a smaller amount. Sure. I think. अगेन एकदम सिराचा जो फ्लेवर प्रोफाईल असते, स्मेल जो असतो तो एकदम सिमिलर आहे. आणि येस, स्मेल्स रिअली रिअली टेस्टी. Cheers. Cheers. इनिशियली एकदम गोड टेस्ट आली, बरोबर. हो, पण आता स्पायसीनेस हिट व्हायला लागला थोडा थोडा. सो हो, रिअली नाईस. मस्त आहे, राईट. सो इनिशियल जी स्वीटनेस असतो ते ऑब्व्हियसली शुगर आहे त्याच्यामुळे तो स्वीटनेस पहिल्यांदा आला आहे. राईट. त्याच्यानंतर जो टँगीनेस असतो, गार्लिकची चव आहे ती पण आहे बरीच. राईट राईट. फॉर मी. आणि टँगीनेस त्याच्यानंतर, आणि ऑब्व्हियसली सगळं हे टेस्ट करून झाल्यानंतर जो हीट येते ती त्याच्यानंतर येते. सो हे पर्टिक्युलर सॉस कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या पदार्थांबरोबर आय थिंक हा सॉस डिप्समध्ये वगैरे खूप छान लागेल, एस्पेशली इफ यू मिक्स इट विथ मेयो और इफ यू यूज इट इन बर्गर्स और इवन विथ नॉर्मल फूड आयटम जे आपण रोज खातो त्याच्यासोबत पण हा खूप मस्त लागतो. आय हॅव ट्राईड इट विथ पराठा, आय हॅव ट्राईड इट विथ बर्गर्स, सँडविचेस, एक्सलंट ऑलवेज. राईट. सो येस, मला हा डिप म्हणून खूप आवडतं. म्हणजे जर फ्राईज डिप करायला, इवन आपले साधे चिप्स असतात ते जर आपण ह्याच्यातनं डिप करावं, लाईक मी बऱ्याच वेळा खाल्ले डिप करून, जस्ट टू गेट दॅट फ्लेवर एन्हान्समेंट टू द चिप. आणि त्याच्यानंतर मला पर्सनली हा सर्वात जास्त आवडतो तो बर्गर्स बरोबर. सो बेसिकली मी घरी बरेच असे व्हेजी पॅटीज करतो, लाईक ब्लॅक बीन्सचे किंवा चिकपीजचे, आणि त्याच्याबरोबर मेयो बरोबर मिक्स करून जेव्हा लाईक आय यूज इट ॲज अ सॉस फॉर द बर्गर, ते खूपच मस्त लागतं. आय अग्री. मेयो सोबत एकदम परफेक्ट, 10 on 10. येस. आणि लेट्स मूव्ह ऑन टू द फायनल थिंग फॉर अस टुडे. आणि ही प्रिमोटाली नावाची मिरची आहे, ही मी हार्वेस्ट केलेली लास्ट वीक. त्याच्यानंतर मी ऑब्व्हियसली फ्रीजमध्ये ठेवलेली होती. ही जर आम्ही अर्धी खाल्ली तर आम्ही कम्प्लिटली वाट लागणार आहे आमची. पण अक्षय जेवढं म्हणतोय तेवढं आपण ट्राय करूया. अक्षय किती खायची? आय थिंक लेट्स गो विथ अशी छोटीशी स्ट्रिप. शुअर. आय अग्री. अर्धी खाल्ली तर आय डोंट नो काय होईल. कम्प्लीट वाट लागणार आपली. ओके. सो ह्याच्या आतमधलं तुम्हाला परत एकदा दाखवतो. सो मी ऑलरेडी याच्यावर ह्याचा एक व्हिडिओ केलेला आहे, आणि आतमध्ये कशी असते ती दाखवतो. आय थिंक हे खूप केअरफुली हँडल केलं पाहिजे. हो, बिकॉज त्याचा हात जर कुठे लागला तर इट बर्न्स रिअली. इट्स गोइंग टू बर्न. सो जी हीट ॲक्च्युली असते ती या व्हाईट हे जे मेम्ब्रेन दिसतंय त्याच्यामध्ये असते, पण त्याला लागूनच सीड्स आहेत बऱ्याच, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की सीड्समध्ये हीट असते, पण सीड्समध्ये नसते. यू कॅन स्मेल इट आउट. हळूच फक्त हां साईडनी बघा. सो कॅप्सिकम चिनेन्स नावाची एक सबस्पीशी असते कॅप्सिकम्समध्ये, रादर मिरच्यांमध्ये. सो चिनेन्स का नाव आहे तर आधी लोकांना वाटायचं या सगळ्या ज्या मिरच्या ओरिजिनेट झाल्या आहेत त्या चायनामधनं झाल्या आहेत, पण तसं नाही आहे. आफ्रिकामधनंच झालेल्या या सगळ्या मिरच्या ओरिजिनेट. पण
या प्रकारच्या ज्या मिरच्या असतात तर त्यांना तो टाईप जो असतो त्यांना कॅप्सिकम चिलेन्स नावाचं असतं आणि ते नॉर्मली सगळे जे सुपर हॉट्स असतात म्हणजे हाबनेरो किंवा त्याच्यावरचे जे तिखट असतात ते या ह्याच्यातले असतात. अच्छा. या त्याला लगेचच चांगला स्पायसी आणि इट गोज द स्मेल गोज अप युअर नोज राईट इन टू युअर ब्रेन आणि इट गिव्स यू आयडिया की किती स्पायसी असेल. आय थिंक दिस इज गुड अमाउंट. कुठलं घेतोस तू? I will definitely go with the smaller one. Yes, you can try that. Maybe gloves वापरायला पाहिजे होते पण या. Maybe. हो. That might be have a good idea, but this is okay. Anyway, cheers. Cheers. Oh my god. मी घेऊन टाकली मिरची लगेच. चावली रे थोडीशी एकदा चावली अँड आय सॉलोड इट बट त्याची आय थिंक ह्याचं स्पाइस रेटिंग इज 9.8 out of 10 फॉर मी. ओ दॅट्स आपलं ह्याचं राहिलं. ह्याचं किती म्हटलं स्पाइस रेटिंग दोघांची? द वेरडे वॉज लाईक 3 फॉर मी. ओके. 2.5 3 फॉर मी आउट ऑफ 10. येस, आउट ऑफ 10. Oh my god. Take your time. आत्ताशी नुसतं बिल्डअप होतं. Grows on you a lot. आणि सिराचाचं किती वाटलं? सिराचा वॉज लाईक 4.5. 4.5. गुड. माझ्यासाठी वर्डे जे होतं अराउंड 2 होतं. एक म्हणजे अगदीच कमी तिखट आणि सिराच्या माझ्यासाठी लाईक 2-3 आणि या ही मिरची खूपच जास्ती तिखट आहे. त्याच्यामुळे आम्ही थोड्याने परत व्हिडिओ घेऊ आमच्या दोघांचाही हे. तोपर्यंत आम्ही खूप आईस्क्रीम खाणार आहे असं वाटतंय. जस्ट बिफोर वी कट इट आउट, कुठे तुला तिखटपणा लागतो याचा? आय कॅन्ट टॉक. आय कॅन्ट टॉक. ओके. फॉर मी जो तिखटपणा आहे जो जिभेच्या वरती आणि थोडासा साईडला ओव्हर हिअर. या द आईज आर वॉटरिंग ना. माझ्या पण एका डोळ्यातनं पाणी यायला लागले. आणि या थँक्स फॉर वॉचिंग आणि थँक्स अक्षय फॉर जॉईनिंग मी. डेफिनेटली. या आणि आपण परत वेगळ्याच आमचे 2 अजूनही वेगळे सॉसेस आहेत त्याचे आपण परत टेस्ट करणार आहे. त्याला परत अक्षयला बोलूयात. राईट. चीअर्स. आय थिंक 2 मिनिटं झालेत मिरची खाऊन. माझा ऑलरेडी एक डोळा अजूनही आय एम क्राईंग फ्रॉम वन आय. अक्षयला व्यवस्थित घाम आलेला आहे. भरपूर घाम. लॉट्स ऑफ टीयर्स. पण द हिट हॅज पास्ट. म्हणजे भूत जलोग्याचं कसं लाईक इट इन्क्रीजेस अ लॉट. हळूहळू वाढत राहते. राईट. ह्याची अशी एकदम पंच करत असतो तुम्हाला आणि इट्स क्वाईट हॉट. आम्ही अर्धी मिरची कशी खाल्ली आहे दोघांनी मिळून आणि वाट लागली आहे दोघांची. एक्स्ट्रीमली स्पायसी. बट आय थिंक जर सर्दी असेल कोणाला दिस इज गुड आयडिया. येस, डेफिनेटली. रिलीफ.